आमचं जेवढं वय नाही तेवढा पवारसाहेबांचा राजकीय अनुभव आहे. आपला अनुभवापेक्षा त्यांचा अनुभव त्यांनी अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले असतात. ते आम्ही झोपलो, आम्ही चुकलो तरी आम्हाला व्यवस्थित मार्गावर व्यवस्थित स्थळी पोहोचवताना हा आमचा विश्वास आहे. मला काय सोपं आहे, मला काय अवघड आहे, तो सगळा डिसिजन आमचे आदरणीय नेतेच घेतील आणि गडावरून खाली येऊस्तोवर राजकीय स्टेटमेंट नाही करत. ज्यावेळेस मी आपला मावळा आणि गड किल्ला संवर्धनाची भूमिका मांडत असतो त्यावेळेस मी कुठलीच राजकीय स्टेटमेंट नाही करत. त्या गोष्टी माझ्यासाठी आचारसंहिता म्हणून हा प्रश्न निष्ठावंताला हा प्रश्न मुद्दाम विचारला जातो की विलिनीकरणाबाबत तुमचं मत काय निष्ठावंत कार्यकर्ता पण मी भूमिका गड किल्ल्यांची मांडण्यासाठी आले. नाही काय तुमचं काय तुम्ही काय सांगितलं तुम्ही पाहिलं असेल. मी बऱ्याच वेळा पक्षाची भूमिका मांडत असताना सांगतो आदरणीय पवार साहेबांच्या संसदीय कारकिर्दीला 65 वर्ष पूर्ण झाले. 65 वर्षाच्या कारकिर्दीला सुरुवात झालेली आहे. आमचं जेवढं वय नाही तेवढा पवार साहेबांचा राजकीय अनुभव आहे. त्यामुळं एखाद्या अनुभवाचा ज्या माणसाने राज्य असू देशाच्या वेगवेगळ्या पदावर वेगवेगळ्या खात्यावर महत्त्वाची भूमिका बजावली असा जर आपल्या पक्षाचा नेतृत्व नेता असेल तर त्या नेत्याने कुठला जरी निर्णय घेतला तर नेत्याच्या निर्णयाशी आपण सहमत राहायचं असं. शेवट आपला अनुभवापेक्षा त्यांचा अनुभव त्यांनी अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले असतात. त्यामुळं त्यांचा कुठला जरी निर्णय असला तो योग्यच असतो. त्यामुळे हा विश्वास कार्यकर्त्यांनी नेहमी नेत्यावर ठेवला पाहिजे. त्यामुळं मी नेत्याच्या खांद्यावर मान टाकणारा एक कार्यकर्ता आहे आणि त्यावर विलिनीकरण या सगळ्या गोष्टी आदरणीय आमच्या पक्षाचे नेते म्हणण्यापेक्षा सर्व आदरणीय साहेब असू आमचे आदरणीय संसदेमध्ये आम्ही ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो त्या आदरणीय ताई असू किंवा आमचे प्रांताध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब असू किंवा आमच्या पक्षाचे माजी प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब असू हे त्यावर यांच्यासारख्या नेतेमंडळीने ताकदीच्या नेतेमंडळीने भाष्य करणं योग्य असतं. छोट्या कार्यकर्त्याने कधीच एखाद्या छोट्या कार्यकर्त्याने लहान तोंडी आपण म्हणतो ना लहान तोंडी मोठा घास घेऊ नये. कुठेतरी मीडियासमोर कुठेतरी आपली ब्रेकिंग वाजण्यासाठी आपण एखादा उभं भाष्य करणं मला तरी योग्य वाटतं. नाही राजकीय पक्ष हा कार्यकर्त्यांचा गौरव जरी चालत असतो पण शेवट आम्ही एखाद्या जहाजात बसलेलो थोडक्यात किंवा एखाद्या गाडीत बसलेलो आहे. आपण एखाद्या गाडीत प्रवास करीत असतो. आपला ड्रायव्हर विश्वास असतो. माझा ड्रायव्हर मी झोप जरी आली तर ड्रायव्हर मला व्यवस्थित तरी पोहोचवणार आहे. तसं आमच्या गाडीचा आमच्या जहाजाचा ड्रायव्हर म्हणजे आदरणीय साहेब आहेत. ते आम्ही झोपलो आम्ही चुकलो तरी आम्हाला व्यवस्थित मार्गावर व्यवस्थित स्थळी पोहोचवताना हा आमचा विश्वास आहे. नाही आता प्रस्ताव मी पक्ष पार्टीचा जर विचार केला आपण एखादं मंदिर असतो माझ्यासारखा कार्यकर्ता त्या मंदिराचा पायाचा ते दगड म्हणून काम करतो. त्यामुळं कार्यकर्त्याची भूमिका पार पडायची असते. कार्यकर्त्यांनी कधी नेतृत्वाने कुठला डिसिजन घेतला नेतृत्वाने कुठली बैठक घेतली यावर कधी आपण त्यावर लक्ष द्यायचं नसतं. आदर्श आचारसंहिता पाळणारा कार्यकर्ता नाही माझी आचारसंहिता पक्षाची नाही मला काय सोपं आहे यापेक्षा मला काय सोपं आहे मला काय अवघड आहे तो सगळा डिसिजन आमचे आदरणीय नेतेच घेतील. दिल्लीत चर्चा तर एवढ्यात काय झाली नाही. आम्ही पण दिल्ली